राज्याचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आपल्यासोबत आहेत. सध्या छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीचा बुगील वाजलेला आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते राहिलेले अंबादास दानवे हे छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे सदस्य सुद्धा होते. त्यांनी महापालिकेचंही राजकारण केलेलं आहे. आपल्या आयुष्यातल्या राजकारणाची सुरुवात त्यांनी महापालिकेपासून केलेली आहे. या संदर्भात आपण त्यांच्याकडून जुने किस्से ऐकणार आहोत आणि सध्याचं इलेक्शन ते कसं लढवणार आहेत या संदर्भात सुद्धा आपण बोलणार आहोत. दादा, तुम्ही एकदा महापालिकेत निवडून गेला होतात. कशी झाली होती ती इलेक्शन? कोणाविरोधात तुम्ही लढला होतात? किती मतांनी निवडून आला होतात आणि महापालिकेचा अनुभव कसा होता? आता त्याला 25 वर्ष झालेले. मी निवडून आलो होतो त्यावेळेस. आणि त्यावेळेस वॉर्ड पण छोटे होते तसे. पण जेवढे मतदार कमी तेवढे इलेक्शन अवघड असतं. मतदार जास्त असतं तर इलेक्शन सोपं असतं. परंतु काम करणं, लोकांच्या घरोघरी जाणं, लोकांच्या अडीअडचण सामोरं जाणं, हेच त्यावेळेस महानगरपालिकेच्या निवडणुकीत हेच गणित होतं. बाकी काही फार गणित पक्ष आणि तेवढं काम, बाकी गणित फार पैसे अडकायचे तर मुळीच नव्हते, मुळीच. कारण मला आठवतं माझे इलेक्शन त्यावेळेस मोठ्या मुश्किलीनं मला 80-90 हजार रुपये लागले होते. मोठ्या मुश्किलीनं. ते बळजबरी खर्च केले होते. ते मला माझ्या मित्रांनी कोणी 5,000 कोणी 10,000 आणून दिले होते. आणि ते 90,000 रुपये जमा झाले होते. माझ्याकडे तर पैसे नव्हते, असतील 5-25 हजार रुपये, परंतु मला असे 90,000 रुपये आले होते. मला तर खर्च तसा रुटीन खर्च 40-50 हजारच येत होता. पण मग हे राहिलेले पैसे काय करायचे म्हणून इलेक्शनच्या आदल्या दिवशी मी सगळ्या कार्यकर्त्यांना ते देऊन टाकले. बाकी त्या काळात असं बाकी कोणाला पैसे देणं वगैरे हे प्रकार तर मुळीच नव्हतं. परंतु कार्यकर्ते पण पैसे अडके काही घेत नव्हते त्यावेळेस. त्यांच्या कधीच अपेक्षा नसायच्या. बळजबरी द्यावं लागायची अशी ती निवडणूक मी जरी नीट लढवलेली. आणि त्यावेळेस मी लढलो होतो. आता जे संजय केनेकर आहेत आमदार, त्यांची माझी लढत झाली. ते उपमहापौर होते त्यावेळेस. या शहराचे ते उपमहापौर होते आणि मी शिवसेनेचा उपजिल्हा प्रमुख होतो. आणि वार्डात त्यावेळेस संजय केनेकर विद्यमान नगरसेवक होता. आणि मग युती तुटली. मग मी लढलो. मला फार काय महापालिका लढायची वगैरे असं काही माझं त्यावेळेस उद्देश नव्हता. पण पक्षाने त्यावेळेस लढायला सांगितलं आणि मी लढलो, जिंकलो. संजय केनेकरांना पराभूत केलं तुम्ही? हो, त्या संजय केनेकरांना मी पराभूत केलं. इलेक्शन त्यास काय 2,000-2,500 हजार मतदानात होतं, तर मला 900 आणि संजूला काहीतरी 866 का 65 पडले होते. पण तुम्ही दोघं तर सख्खे मित्र होतात. एकमेकांच्या जिव्हाळ्याच्या कौटुंबिक प्रश्नांमध्ये तुम्ही सहभागी व्हायचा. मित्र होतोच ना. मित्र आहोत, आता पण आहे, असं काही नाही. अशातला काही भाग नाही. पण पक्षाचे इलेक्शन होतं, लढलो. आणि मैत्रीपूर्ण लढतीसारखंच लढलो. कुठे एकमेकाच्या विरोधात प्रचार नाही झाला, काय नाही. त्यांनी त्याच्या पक्षाचा केला, मी माझ्या पक्षाचा केला. त्यांनी त्यावेळेस कमळाचा प्रचार केला, मी धनुष्यबाणाचा प्रचार केला. आम्ही प्रचार केला, मी माझ्या पद्धतीनं, त्यांनी त्याच्या पद्धतीनं. असं कुठं व्यक्तिगत नाही. कित्येक वेळेस तर आमच्या इथं जवळपास 7-8-9 उमेदवार होते. तर आमच्या इथं संध्याकाळी कधी कधी सगळे मिळून एकत्र आमच्या वस्तीमध्ये जेवण करत, सगळे मिळून करतो आम्ही. कधी कधी बऱ्याच वेळेस होतो. तर आम्ही त्याच्यातले अर्धे उमेदवार आमच्या तिथलेच होते. आम्ही सगळे एकत्रच जेवायचो संध्याकाळी. असं आमच्या त्यावेळेसची इलेक्शन होती. उमेदवार म्हणजे दिवसा आम्ही एकमेकाच्या विरोधात प्रचार करतो, संध्याकाळी बरं असंही नाही, गुपचूप सगळ्यांसमक्ष आमच्या वस्तीतले काही लोक मित्र आमचे, आम्ही सगळे मस्त की आमच्या त्या लिंबाच्या झाडाखाली आमच्याकडे ती आज पद्धत होती अशी. सगळ्यांनी एकत्र जेवायची संध्याकाळी. एक आपापले डबे घेऊन यायचे, आपापल्या घरातून भाकरी टोपले घेऊन यायचे आणि बसायचं. तर त्यात आता विठ्ठल बेरकर होता त्यावेळेस, तो उभा होता. आम्ही सगळे एकत्रच जेवण करायचो. विरोधी उमेदवार सोबत जेवायचे. सोबत काय त्याच्यात आमचं काय असं दुश्मनदाही नव्हती कधीच. तुम्ही म्हणलात की 80 हजारामध्ये तुमचं पहिलं इलेक्शन झालं महानगरपालिकेचं. आता पार्ट्या द्याव्या लागतात, कुठं बकरे कापावे लागतात, कुठं दारू, कुठं कोंबडे वगैरे असे सगळे प्रकार चालू आहेत. तर तुमच्या वेळेला पार्ट्या नेमक्या कशाच्या व्हायच्या? म्हणजे मी असं ऐकले की चिवड्याची वगैरे पण पार्टी दिली जायची. वडापाव, भेळपुरी, पाणीपुरी या पार्ट्या व्हायच्या. फार आमच्या मटण आणि जेवणाच्या सुद्धा नाही. कधीतरी इडली वडा, वडा सांबर, मसाला डोसा, खूप लॅविश तर मसाला डोसा, अशी पार्टी आमच्या त्यावेळेस झालेल्या आहेत असं खरं सांगायचं तर. बाकी अशा काही खाणं पिणं वगैरे या भानगडी नव्हत्याच. सभागृहात तुम्ही निवडून गेल्याच्या नंतर तुम्हाला कुठली पदं मिळाली होती सभागृहामध्ये? आणि सभागृहात त्यावेळेला घमासान सुद्धा व्हायचं बऱ्यापैकी. त्याचे अनुभव कसे होते? खरं तर मी सुदैवी होतो त्यावेळेस, आताही आहेच. निवडून आल्या आल्या
पहिल्याच वेळेस नगरसेवक झालो मी, आणि मी सभागृह नेता केलं मला पक्षाने. सभागृह नेता झालो. विरोधी पक्षनेते काशीनाथ कोकाटे होते. महापौर माझे डॉक्टर कराड होते. सभागृह फार चांगलं चालायचं आमचं. प्रश्नोत्तरं व्हायचे, जनतेच्या प्रश्नावर चांगला आवाज उठवला जायचा. विरोधी पक्षाचे लोक पण उठवायचे, आम्ही पण उचलायचो. पण शेवटी महापालिकेचा सभागृह नेता आणि बाकीच्या ठिकाणचा सभागृह नेता फरक आहे. महापौर आणि निर्णय काय घ्यायचा, जनरली त्या अँगलनी सभागृह नेता सभा घेऊन जायचा पुढे, अशा पद्धतीने असेल. सभागृह नेता ज्या भूमिकेने पुढे जातो त्या अँगलनी महापौर त्यावेळेस निर्णय घेत होते, आणि सगळे बोलायचे, विरोधी पक्षनेता बोलायचे आणि शेवटी सभागृह नेता बोलायचा. अशी सिस्टीम त्यावेळेस होती. आता काय, मला फार त्याच्यात काही मी जात नाही, गेलो नाही, पण तो कोणीही बोलतं, काही कधी उठतं, अशा प्रकारची सिस्टीम आहे. पण त्याच नियमाने कायद्यानं सगळं सभागृहाचं कामकाज व्हायचं. सभागृहात आता जसं चालतं तसंच आमचं त्यावेळेसही चालायचं. 25-26 मुस्लिम नगरसेवक होते, त्यांच्या वेगळ्या भूमिका असायच्या. आमच्या पण ते काँग्रेसकडून राहत असतात. हा, ते काँग्रेसकडून होते. आम्ही सगळे शिवसेनेचे लोक. भाजप आमच्या मागे असायचं. भाजप आमच्या मागे मागे असायचं. भाजप काही फार अग्रेसिव्ह किंवा काही भाजपमध्ये दम नव्हताच. म्हणजे अग्रेसिव्ह आरेला कार्यकर्ते ते दम आमच्या शिवसैनिकातच होता, आणि आता पण आमच्या शिवसैनिकातच आहे. त्याच्यामुळे काही सभागृहात काही असे विषय झाले, परंतु ते तेवढ्या पुरते आमचे असायचे. बाकी नंतर सामंजस्याने आम्ही सगळं काम करायचो. म्हणजे भाजप थोडक्यात तुमच्या पाठीशी लपून राजकारण करत होती तेव्हा. हो, भारतीय जनता पार्टीचं काय होतं, भारतीय जनता पार्टी शिवसेनेला सोबत घेतल्याशिवाय निवडून येऊ पण शकत नव्हते. असंच होतं. भारतीय जनता पार्टी स्वतःच्या ताकदीवर निवडून येणार 2-5 वॉर्ड होते, 7-8 वॉर्ड होते फक्त. बाकी सगळे शिवसेनेच्या मदतीने निवडून यायचे. पण छत्रपती संभाजीनगर शहरात हिंदू मुस्लिम मतांचा जो ध्रुवीकरणाचा प्रकार होता तो पहिल्यापासूनच आहे. हे आता हिंदू मुस्लिम हे संभाजीनगरात झालं, हे मान्य करायला काहीच हरकत नाही. पण मुस्लिम मतदान शिवसेनेला व्हायचं त्यावेळेसही अशा प्रकार चित्र आहे. आमच्याकडे त्यावेळेस विकास जैन होता, याला मतं पाहिजे. मला आता माझ्याकडे छोटा तकिया नावाचा भाग आहे, मतदान मला व्हायचं. आताही होतं शिवसेनेला मतदान मुस्लिमांचं. ठीक आहे, आता आमची महाविकास आघाडी, आता तर बऱ्याच प्रमाणावर मुस्लिम वाढले, पण त्यास असं नसतानाही शिवसेनेला मतदान मुस्लिमांचं व्हायचं. काही पॅच असे होते जे मुस्लिमांचे, की जे शिवसेनेला सातत्यानं मतदान होत होतं. म्हणजे ते आम्ही काय भूमिका व्यक्त करतो सभागृहात, पॉलिटिकली, या भांगडीत ते मुस्लिम लोक जायचे नाही. त्यांना वाटायचं की हे पोरं चांगलं काम करतात, यांच्यासोबत राहा. या अँगलने ते लोक कायम आजही आमच्यासोबत आहेत. पण त्यावेळेला बाळासाहेब ठाकरेंचे मोठ्या प्रमाणात भाषणं व्हायचे, ते मुस्लिम समुदायावरती टीका करायचे, त्यामुळे हिंदू मुस्लिम कॉन्ट्रोवर्सी असायची आणि त्या कॉन्ट्रोवर्सीत आघाडीवरती शिवसेना राहत होती. अशा परिस्थितीत मुस्लिमांची मतं तुम्हाला होती असं सांगताय तुम्ही. हो, बिलकुल व्हायचे. आताही होतात, बिलकुल व्हायचे. आमच्याकडे जे काय बऱ्याच ठिकाणी संभाजीनगरला व्हायचे. फक्त जो मधला जो पलीकडचा पॅच आहे ना, तिकडचे मुस्लिमांचा एकदम कडवटपणा आहे. बाकी इकडचे जे शहरातले वगैरे मुस्लिम आहे तेवढे त्या अँगलनी नाही, कारण ते सगळे आम्ही एकत्र राहतो ना. आता समजा मी राहतो, माझ्या आजूबाजूला पूर्ण मुस्लिम, फक्त आमची छोटीशी 50-60 घराची एक छोटीशी वस्ती जुनी आमची मध्ये. त्याच्या आजूबाजूला सगळे सिल्लेखाना असेल, तकिया असेल, छोटा तकिया, बडा तकिया, सगळे मुस्लिम लोक राहतात. आमचे सगळ्यांशी चांगले संबंध आहे. असे काही हिंदू मुसलमान म्हणून आमच्या भागात नाहीये. ठीक आहे. तुम्ही पहिल्यांदा जेव्हा निवडून आलात महापालिकेमध्ये त्यावेळेला तुमचे नगरसेवक किती होते आणि भाजपचे किती होते? त्यावेळेस बस महापालिका कमी संख्येची होती त्यावेळेस. आता 115 आहे, त्यावेळेस 80-82 सदस्य होते बहुधा. शिवसेनेचे 30 एक होते, भाजपचे 18 का 21 होते, 28 होते, शिवसेनेचे 30 होते. तुमच्या तुलनेनं भाजपची ताकद खूप कमीच होती. भाजप वाढत कशी गेली शहरामध्ये? डावपेच, पैसा अडका, माणसाला माणसं भिडवणं, हे प्रकार भारतीय जनता पार्टीचे आहे. वाढत गेली म्हणजे भारतीय जनता पार्टीचे ओरिजिनल लोक कुठे आहेत अजून? त्यावेळेस डॉक्टर विजयकुमार मेहेर, राजकुमार बचाटे, मुंडलकताई, असे जुने नगरसेवक. आता कोण आहे नगरसेवक? कुठून तरी आलेले, काँग्रेसमधून आलेले, राष्ट्रवादीमधून आलेले, पैसे अडक्यावाले, असे लोक आहे. असे बेसिक भाजपाचं जे केडर आहे त्याच्यातलं 2-5% लोक आहेत आता. बाकी आता समजा इथलंच पाहायला गेलं, समजा आता इथं अतुल सावे आहेत, डॉक्टर कराड आहे, संजय केनेकर आहे, हे सगळे जर लोक पाहिले तर
अतुल सावे समजा इकडे शिवसेनेत होते, नंतर भाजपात आले. डॉक्टर कराड तर काँग्रेसमध्ये होते. डॉक्टर कराड तर राजेंद्र दडांच्या प्रचारात होते सतत. 1995ला ते अपक्ष निवडून आले होते. 95 नंतर ते भाजपमध्ये आले. तेव्हा ते दडाजी बरोबर होते. शिवसेना भाजप बरोबर, शिवसेनेबरोबर पण नव्हते. नंतर ते भाजप बरोबर गेले. ते म्हणजे सध्याच्या भाजपमध्ये मूळ भाजपचा कोणीही नाही. खूप कमी आहे. कोणी नाही असं नाही शब्द वापरणार मी, पण मलाही माहित आहे ना. मी विद्यार्थी परिषदेचं काम केलंय, संघ परिवारात काम केलंय, युवा मोर्चात काम केलंय. त्यामुळे मला जुने सगळे लोक माहिती आहे. त्याच्यामुळे आत्ताचे लोक जे बसलेले याच्यातले फार कमी लोक जुने भारतीय म्हणजे जनता. हे आयात भाजप आहे थोडक्यात. हा, त्याच्यामुळेच वाढलं ना. सूज आहे. एखाद वेळेस दुसऱ्याची सत्ता आली, 2-4 ठोकले तर आपोआप पळून जातील असं आहे. हा. तुम्ही ही महापालिकेची निवडणूक लढवलात, सभागृह नेता झालात. मग त्यानंतरच्या काळात या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये तुम्ही रमला नाहीत का? पुढे काय? नाही, मी मग खरं तर मी एकदा निवडून आलो आणि मी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख झालो. मला असं वाटतं जिल्हा प्रमुख ही जबाबदारी फार मोठी शिवसेनेमध्ये संघटनात्मक दृष्ट्या. आणि मी त्यावेळेस 2003लाच जिल्हा प्रमुख व्हायचे 2-3 महिने आधी राजीनामा माझा दिलेला होता मी. आणि मी जिल्हा प्रमुख म्हणून मग फुल टाईम पक्षाच्या कामाला लागलो. नगरसेवक म्हणून सोडलं. कारण ठीक आहे, एक पाऊल पुढे जावं असा माझा विचार असतो सतत. तिथं नगरसेवक, महानगरपालिका, पण महानगरपालिकेच्या बाहेरही मोठं विश्व आहे. संघटनेचं काम मोठं आहे. अनेक गोष्टी कराव्या लागतात. हे मला लहानपणापासून, जसं आम्ही कॉलेजमध्ये होतो असं वाटायचं की कॉलेजच सर्वस्व आहे. तिथं आम्ही विद्यार्थी संसद लढायचो, GS व्हायचो, UR व्हायचो. पण नंतर जेव्हा कॉलेज सोडलं तेव्हा असं वाटलं, अरे आपण उगाच कॉलेजमध्ये एवढा वेळ घालवला, आपण बाहेर यायला पाहिजे होतं. आपण बाहेरचं मोठं जग आहे. मग बाहेर आल्यानंतर आता महानगरपालिकेनंतर संघटनेचा जिल्हा प्रमुख म्हणल्यावर एवढा मोठा जिल्हा आहे आपला. 9 विधानसभा मतदारसंघाचा आहे, 5-25 लाख लोकसंख्येचा आहे. तो मोठा आहे. आणि मला असं वाटतं मग मी त्याच्यानंतर त्याच कामात लागलो. महानगरपालिका लढायचं डोक्यात पण नाही आलं माझ्या कधी. तुम्ही जिल्हा प्रमुख असताना या शहरामध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या शिवसेनेचा तुम्ही सुवर्ण काळ पाहिलाय. म्हणजे जवळपास 25 वर्षाचा की हा गड होता. मात्र आज तशी परिस्थिती राहिलेली नाही. शिवसेना फुटले. तुमच्याकडचे जेवढे अनेक माजी महापौर होते ते शिंदे गटात गेलेत. जे रनिंग अनेक नगरसेवक होते मागच्या वेळचे ते शिंदे गटात गेलेले आहेत. त्यामुळे खिळखिळा झालेला पक्ष, अनेक सहकार्याने सोडलेली साथ, अशा परिस्थितीत तुम्ही आता येणाऱ्या महापालिका निवडणुकीला सामोरं जाताय. कशी परिस्थिती असेल? हे निश्चित शिवसेनेचा, बाळासाहेबांच्या विचाराचा या संभाजीनगरवर मोठा दबदबा, आवश्यकता ही सातत्यानं राहिलेली आहे. त्या काळात एखादा माणूस इथं हिंदू म्हणून घ्यायला सुद्धा घाबरत होता. अशा स्थितीमध्ये शिवसेनेनं या शहरात हिंदुत्व खऱ्या अर्थानं पेरलेले उभा केले. भारतीय जनता पार्टीचा काही रोल नाही याच्यामध्ये. उद्धवजी ठाकरे, बाळासाहेब ठाकरे साहेबांनी या शहराला संभाजीनगर नाव 8 मे 1988 रोजी दिलेलं आहे. जेव्हा शिवसेनेनं 27 आणि 1 मोरेश्वरची सावे 28 असे जिंकल्यानंतर मग खासदार सतत राहिले. मोरेश्वर सावे राहिले, प्रदीप जयस्वाल राहिले, चंद्रकांत खैरे साहेब राहिले. आमदार इथं शिवसेनेचे कधी राहिले, कधी नाही राहिले. महापालिका शिवसेनेच्या ताब्यात, जिल्हा परिषदा शिवसेनेच्या ताब्यात, पंचायत समित्या शिवसेने, हा सगळा काळ होता. पण आता ह्या मधल्या काळामध्ये नजर लागली कोणाची? ही सगळी गद्दारी झाली शिवसेनेमध्ये. मागच्या वेळेस ही शिवसेनेचे 6चे 6 आमदार निवडून आले ना. 100% निकाल इथं शिवसेनेचा होता. आता ठीक आहे, काही लोक गेले असेल, पण संघटन अजूनही शिवसेनेनं जर विधानसभेचा विचार केला तर 5.5 लाख मतं या जिल्ह्यात घेतलेले. त्यामुळे काही कमी शिवसेनेचा जनाधार आहे असा नाही. समोरच्याने जिंकले आणि 7 लाख घेतले. 1.25 लाखाचा फरक आहे 9 मतदारसंघात. त्यामुळे शिवसेना फार काही मागे गेली अशातला काही भाग नाही. फक्त कार्यकर्त्याचा आत्मविश्वास मजबूत होण्याची आवश्यकता आहे. आत्ताच्या घडीला तुम्ही बघा, हे सगळे लोक शिंदेगड, भाजप हे 17-18 वार्डापुरते, प्रभागापुरते मर्यादित आहे. आम्ही नाही 17-18 पुरते मग आम्ही 22 प्रभागामधून आमच्याकडे उमेदवारी अर्ज आले. जवळपास 88 जागेवर उमेदवारी अर्ज आमच्याकडे येत आहेत. 115 पैकी 8 ते वाढतील. आम्ही मुद्दाम काही जागा तिकडच्या सोडलेल्या आहे. काँग्रेसने लढावं असं आमची इच्छा आहे त्या सगळ्याच्यामध्ये. परंतु सुवर्णकाळ होता हे जरी कबूल केलं तरी आता फार काळ खराब आहे असं मी म्हणणार नाही. फक्त शिवसैनिकामध्ये आत्मविश्वास डळमळीत झाला. तो जर डळमळीत तो मजबूत झाला ना, या लोकांना हरवायला काही अवघड काम नाही. तर हे होते राज्याचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे.
यांनी आपल्या निवडणुकीचे किस्से सांगितलेत आणि अजूनही आमचा आत्मविश्वास जर मजबूत झाला तर भारतीय जनता पार्टी किंवा विरोधकाला हरवणं आम्हाला फार कठीण नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. दत्ता कानवटे, LS मराठी, छत्रपती संभाजीनगर.